विद्यार्थी मित्रांनो, ध्येय अकॅडमी संचलित आयामीनं राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ऑल महाराष्ट्रामध्ये 5 जानेवारीला मोठ्या उत्साहात संपन्न झाली. याचा निकालही 2 मार्चला अ, जाहीर झाला. त्या महाराष्ट्रामध्ये उत्साहाचं वातावरण होतं. परंतु मेरिट लिस्ट केव्हा लागते हे पाहण्यासाठी 9 मार्च हा उजळला गेला आणि आज राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय गुणवत्ता याद्या जाहीर झालेल्या आहेत. त्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी स्थान पटवले त्या सर्वांचं अभिनंदन, पालकांचं, गुरुजनांचं, शाळांचं खूप कौतुक आणि ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्थान नाही भेटले त्यांनी मोठ्या जोमानं तयारी करण्यासाठीही त्यांना लाख-लाख शुभेच्छा. आपण हा केंद्र स्तरावरचं मेरिट पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय मेरिट कसं पाहायचं, विभागस्तरीय मेरिट कसं पाहायचं, तालुकास्तरीय मेरिट कसं पाहायचं, जिल्हास्तरीय मेरिट कसं पाहायचं आपण पाहिलेलं आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आज आपण केंद्रस्तरीय मेरिट कसं पाहायचं पाहणार आहोत. तुम्हाला वेबसाईटमध्ये आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली असेल आणि त्या वेबसाईटमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस रिझल्ट, रिचेक असे वेगवेगळे ऑप्शन दिसेल. स्क्रोल करून खाली या. या ठिकाणी मेरिट लिस्ट नावाचा टॅब आहे. मेरिट लिस्टला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असा इंटरफेस ओपन होईल. आता या ठिकाणी आपल्याला कोणत्या लेव्हलचं मेरिट पाहायचं आहे. आपण स्टेट लेव्हलचं मेरिट पाहिलेलं आहे, डिव्हिजनचं पाहिलेलं आहे, डिस्ट्रिक्टचं पाहिलेलं आहे, तालुक्याचं पाहिलं आता सेंटर लेव्हलचं पाहायचं आहे. सेंटर लेव्हलला आपण या ठिकाणी क्लिक केल्याबरोबर आपला कोणता वर्ग पाहिजे, तो वर्ग निवडायचा. समजा मी पहिलीचा वर्ग निवडलेला आहे. दुसरं काही निवडायचं नाही. मी माझा जिल्हा निवडलेला आहे. जिल्हा समजा कोल्हापूर आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तालुका आपला कोणता आहे, हा पण निवडू शकता किंवा एक्झाम सेंटर ही निवडू शकता. या ठिकाणी तालुक्यामध्ये आपला तालुका कोणता आहे, हे शोधावं लागेल. या ठिकाणी आपला तालुका शोधल्यानंतर आपल्याला पुढे जाता येणार आहे. अनेक तालुके आहेत, पण तुम्ही सेंटर वाईज गेला तरी तुम्हाला निकाल भेटणार आहे. असं की नाही की तुम्ही जिल्हा निवडायलाच हवा आहे. तुम्ही अगदी डायरेक्ट ही तुम्ही सेंटर तुमचं निवडू शकता. कोणत्याही सेंटरचं नाव आपलं टाकून चालणार नाही. तर आपण ज्या सेंटरमध्ये परीक्षेला बसलो आहोत तेच मी या ठिकाणी कीर्ती कोचिंग क्लासेस हा बीड हे सेंटर या ठिकाणी ओपन केलं. सर्च मेरिट लिस्ट बोललं. तर याबरोबर इथं तुम्हाला मला वाटतं इथं काहीतरी थोडंसं चूक झालेली आहे. तालुकाही निवडायला पाहिजे. इथं बीड तालुका इथं आणि बीडच जिल्हा निवडायला पाहिजे होता. सर्च केल्याबरोबर या ठिकाणी बघा, आपल्या केंद्र स्तरावर एक लिमिटेशन आहे. ते क्रायटेरियानुसार या ठिकाणी या विद्यार्थ्याची कपूर अरुष आनंद या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे. असं तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यातून तुम्हाला वेगवेगळा तालुका निवडता येईल. किंबहुना हे तुम्ही जर बाजूला ठेवलं, समजा ऑल तालुका केलं, इथं ऑल डिस्ट्रिक्ट केलं, इथं ऑल डिव्हिजन केलं, ऑल स्टेट केलं. फक्त काय पाहिजे सेंटर मेरिट बोलायचं इथं आणि इथं निवडताना स्टँडर्ड निवडायचं आणि इथे तुम्हाला सेंटर वेगवेगळे आहेत. ज्या सेंटरचे नावं क्लिअर येतं, ज्या सेंटरचं सर्व स्पेलिंग क्लिअर येतं, त्यांची नावं इथे दिसतात. ज्यांचे दिसत नसतील त्यांना वेगळ्या मार्गाने आपण निकाल उपलब्ध करणार आहोत. सेंटरचा निकाल हा आपण ऑनलाईन या ठिकाणी दिलाच नसता, तरी देखील मुलांना उत्सुकता होती म्हणून हाही उपलब्ध केलाय. मी इथं झेडपी गर्ल्स हायस्कूल आष्टी या ठिकाणी चूज केलेला आहे आणि सर्च मेरिट लिस्टमध्ये गेलेला आहे. तर या ठिकाणी पहा त्यांच्या केंद्र लेवलवर जे विद्यार्थी लागलेले आहेत, ते विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही वर्ग वाईज तुमच्या केंद्राचं निवडताना एकच लक्षात ठेवायचं सेंटर मेरिट लिस्ट स्टँडर्ड कोणतं आहे आणि या ठिकाणी ऑल स्टेट, ऑल डिव्हिजन, ऑल डिस्ट्रिक्ट, ऑल तालुका इथं कोणतंही ऑप्शन चूज करू नका. या ठिकाणी फक्त सेंटर निवडा. सेंटरमध्ये लागलेली जे काही गुणवत्याधित मुलं आहेत त्यांची नावं या ठिकाणी दिसतील. या महाराष्ट्रामध्ये जर सेंटरमध्ये जर पाहिलं, सेंटर लिस्टमध्ये जर मी वर्ग सर्व जर असे या ठिकाणी ऑल स्टँडर्ड केलं आणि तर ऑल सेंटर जर केलं, तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तर जवळपास 2,809 विद्यार्थी ही केंद्र स्तरावर लागलेले आहेत. अशा पद्धतीनं जवळपास 8,000 विद्यार्थ्याचा सन्मान राज्य मेरिट, जिल्हा मेरिट, तालुका मेरिट, विभागीय मेरिट आणि केंद्र मेरिट या स्तरावर होणार आहे. आपणा सर्वांचं खूप खूप अभिनंदन, कौतुक. या
येणाऱ्या वर्षामध्येही आपण खूप काही योजना विद्यार्थी विकासासाठी देणार आहोत. हा निकाल पाहून आपले ॲडमिशन पुढचे निश्चित करा आणि येणाऱ्या सर्व सुविधेचा लाभ घेऊन एक उंच अशी गगन भरारी ठिकाणी घेऊ शकता. आयुष्यातल्या सर्व परीक्षेची तयारी एकाच व्यासपीठावर करू शकता आणि मोफत या योजनेचा लाभही या ठिकाणी घेऊ शकता. चला, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि या ठिकाणी थांबतो आणि पुढील अभ्यासासाठी देतो. थँक यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.